साहेब, खरं तर बारामती पोटनिवडणुकीमध्ये जवळपास आता 6 अर्ज आलेले आहेत. खरं तर ही निवडणूक बिनविरोध किंवा अशी व्हायला अपेक्षित असताना देखील आता 6 अर्ज आलेले आहेत. काय नेमकं काय खरं म्हटलं तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने कुठल्याही प्रकारचा आम्ही उमेदवार देणार नाही. तिथे आम्ही बिनविरोध करण्याच्यासाठी प्रयत्न करू. हीच खरी अजितदादांना श्रद्धांजली असेल. आणि मला वाटतं की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्ही असं चर्चा करून ठरवलेलं आहे की तिथं आपण उमेदवार द्यायचा नाही. उमेदवार दिल्यानंतर सुनेत्रा काहींना मदत करणार तुमच्याकडे जर असं काही लढाई झालीच तर खरं तर बिनविरोध होण्याची शक्यता आहे. पण अजून बिनविरोध वगैरे होण्याचे फॉर्म भरतात. फॉर्म भरल्यानंतर मग त्याची प्रक्रिया सुरू होते, माघार घ्यायची प्रक्रिया होते. त्यावेळेला बिनविरोध होईल. मला वाटतं बिनविरोध होईल अशा प्रकारची मला विश्वास आहे. राहुरीचं काय कंडिशन असणार आहे? राहुरीच्या बाबतीमध्ये आता आम्ही चर्चा करू आणि चर्चा करून त्यांनी आता उमेदवार भाजपने जो दिलेला आहे त्या भाजपच्या समोर उमेदवार द्यायचा का काय द्यायचा त्याची चर्चा करून आम्ही निर्णय घेतो. राष्ट्रवादीची जी घटना होती अजित पवार ती घटना बदलली गेलेली आहे आणि त्याबाबत सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांनी सुनेत्रा पवार यांना स्पष्टीकरण दिले, पण ते समाधानी नाहीत अशा प्रकारची माहिती आहे. तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? घटना बदलली नाही, मी काल याच्यावर स्टेटमेंट दिलेलं. आता परत त्या स्टेटमेंट देणं बरोबर नाही. मला वाटतं की ही घटना बदललेली अशी चर्चा बाहेर आलेली आहे. त्यामध्ये 2 जे आहे सेल आहेत ते रद्द करण्यात आले किंवा बदललेले आहेत. मला वाटतं त्या संदर्भात त्यांनी खुलासा करावा की ते 2च सेल का अल्पसंख्याक आणि ओबीसी का मागासवर्गीय तेच का रद्द करण्यात आलं त्याचा त्यांनी खुलासा त्यांनी करावा. सर आज सुनील तटकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. एसआयटी जी मागे लागली ती त्याचं कारण काय वाटतं? मला याची कल्पना नाही तर की त्यांनी कशासाठी भेट घेतली, काय भेट घेतली याची मला कल्पना नाही. मला वाटतं त्यांचं काही काम असेल म्हणून मुख्यमंत्र्यांना सर्वजण भेटायला जातात. त्यांनी कशासाठी भेट घेतली ते मला माहीत नसल्यामुळे मी काय त्यावर सांगणं भाष्य करणं योग्य ठरलं. या घटनेत ज्या पद्धतीने बदल करण्यात आलेली आहे त्यामुळे दादांच्या पक्षात कुठेतरी 2 मतप्रवाह किंवा 2 गट पडलेत असंच अस्पष्टरित्या चित्र दिसतं आहे. आपण कसं पाहता? एक गट आहे हा राष्ट्रवादी विलिनीकरणासंदर्भात आग्रही आहे, दुसरा जो गट आहे तो न जाण्यासंदर्भात आग्रही आहे. नेमकं आता पुढे काय? ह्या मलाही कळत नाही. तुम्ही मला त्या पक्षाची सगळी भूमिका मला विचारताय. मी जसं त्या पक्षाचा प्रवक्ता आणि पक्षाचा नेता असल्यागत मला विचारताय. आमची भूमिका मी स्पष्ट केलेली आहे. आमची भूमिका आम्ही स्पष्ट काय केली की आम्ही आता पक्षवाढीच्या संदर्भात तुर्तास आता विलिनीकरणाचा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव, कुठल्याही प्रकारची चर्चा आमच्याकडे नाही. कार्यकर्त्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण होण्याच्या बाबतीमधली परिस्थिती होऊ नये आणि आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. अशा प्रकारची कुठली चर्चा नसताना ही चर्चा आता का उभी राहते मला कळत नाही. सर, एक महत्वाचा मुद्दा आहे का आता खरं विषय ताजा असतानाच महापौरांनी एक मोठा मुद्दा आणला की माझा आवाज आहे तो एका गुरुजींमुळे व्यवस्थित झालेला आहे. मी सांगितलं की खरं म्हटलं तर महापौरांनी अशा प्रकारचं भाष्य केलं असेल आणि तशा प्रकारे चर्चा केली असेल तर मला वाटतं आता अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मागच्या वेळा आणलेला तो फार कडकपणे अंमलबजावणी करण्याच्या बाबतीमधले राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागेल. आता राज्यकर्ते जर अशा प्रकारची भाषा करायला लागली तर मला वाटतं की ते कितपत योग्य आहे याचा त्यांनी त्याचाच विचार करावा. एलपीजीचा तोटा भरून काढण्यासाठी किंवा एलपीजीचा धोका पाहता सरकारने आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे. पीएनजी म्हणजे जी पाईपलाईन आहे ती लवकर देणार. 3 महिन्याच्या आत आता पाईपलाईन देणार आहे. तुम्ही फक्त अपील करा. आणि त्याचबरोबर आता प्रत्येक जो नवीन जी इमारत बांधणार त्यांना पीएनजी कंपल्सरी करण्यात येणार आहे. पहिलाच हा निर्णय आहे, पहिलाच नियम आहे. नवीन काय त्याच्यामध्ये? आता शॉर्टेज आल्यानंतर हे मागच्या वेळेला ठरलं होतं की मुंबई किंवा इतर शहरामध्ये पहिल्या प्रथम कनेक्शन गॅस कनेक्शन पाईपद्वारे द्यायचं हा पूर्वीचाच निर्णय आहे. परंतु ते करत असताना त्या असलेल्या कंपन्यांची अपूर्ण असलेली योजना असेल किंवा तिथं त्यांच्यामध्ये त्यांना ते करण्यासाठी वेळ का लागला हे त्यांनी खुलासा करावा. माझ्या माहितीप्रमाणे आता राज्य सरकार असं खुलासा करून सांगतं की आम्ही अशा प्रकारची कंपल्सरी कनेक्शन घ्यायची. लोक कधीही घ्यायला तयार आहेत. तुमच्याकडूनच विलंब झाला हा त्यांचा दोष नाही. त्याचा विलंबाचं कारण काय हे त्यांनी सांगावं. आणि मला वाटतं की आता कनेक्शन त्या ठिकाणी देण्याच्या बाबतीत मला निर्णय होत असेल आणि तशा प्रकारची अंमलबजावणी करत असेल तर मला वाटतं ते लोकांनी सुद्धा स्वीकारलं पाहिजे. सर, राहुरीमधून आपल्या पक्षाचे प्रोजेक्ट तानपर्यंत नावाची चर्चा. मी आत्ता सांगितलं की मी त्याच्या बाबतीमध्ये वरिष्ठांची आणि त्यांच्याशी चर्चा करून मग आम्ही त्याप्रमाणे निर्णय घेऊ. सर, तुम्ही रेग्युलर बैठका सुरू आहेत आणि जिल्हानिहाय किंवा वेगळ्या
प्रांत निहाय तुम्ही बैठका घेतात, काय बैठकीचं कारण आहे, मोटिव्ह घ्यायचं मग? गेल्या काही महिन्यापासून अध्यक्ष झाल्यानंतर सातत्याने आम्ही निवडणुकीमध्ये सगळेजण व्यस्त होतो. आता पक्ष संघटना मजबूत करणे आणि पक्ष संघटनेमध्ये असलेल्या सर्व गोष्टीच्या बाबतीत सगळ्या जिल्हावाईज असलेल्या नेत्यांशी पदाधिकाऱ्यांची चर्चा करून संघटना म्हणून कार्यरत करण्याच्या बाबतीत मला आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे 2-4 दिवस आम्ही तशा बैठका घेतलेल्या आहेत. परत फ्रंटलच्या बैठका आमच्या होतील आणि नंतर पक्ष संघटना मजबूत करताना विभागवाईज जिल्हावाईज आमच्या दौरे होतील. पहिला पाया मजबूत जर संघटनेचा झाला, जे पदाधिकारी कार्यरत आहेत काही सोडून गेले असतील त्यांचा विषय सोडून नवीन कार्यकर्ते नवीन पदाधिकारी, त्यावेळेला आत्ता कार्यरत असलेले ऍक्टिव्ह पदाधिकारी, आता रस्त्यावरची लढाई लढायची असेल तर तसा पदाधिकारी ऍक्टिव्ह पाहिजे, तशा प्रकारची बांधणी आम्ही करतो. सर, एक मराठी माणसाचा मुद्दा आहे, दादर रत्नागिरी ट्रेन ही आता वेस्टर्न लाईनवरून धावणार आहे आणि जी दादर परेलची मंडळी त्यांनी आता अपील केलेली आहे की दादर म्हणून पुन्हा चालू करा, पण ती होत नाहीये. कसं होत आहे? केंद्र सरकारकडे अशा पद्धतीची मागणी करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेणं गरजेचं आहे. अधिवेशन चालू आहे, आपल्या माध्यमातून हा विषय आलेला आहे. मी स्वतः आमच्या खासदारांशी सुप्रियाताईंशी वगैरे बोलून याच्यात लक्ष घालण्याच्या संदर्भातला निर्णय घ्यायला लावेल. सर, गेल्या काय अर्थसंकल्प अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी साताऱ्याचं जे काही प्रकरण घडलं त्याबाबत तुम्ही तक्रार केली आहे, सगळं झालं. आता मुख्यमंत्री साताऱ्याच्या दौऱ्यावर म्हणजे रविवारी किंवा सोमवारी ते तिकडे साताऱ्याला जाणार आहेत. शिवसेना वर्सेस भाजप असे सगळे तिकडे पाहायला मिळालं होतं. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही सोबत असल्या कारणाने तो सगळा वाद जो तो कमी होईल किंवा याबाबत अजून हे तर कायदा सुव्यवस्था आणि सगळ्या याचा बोधावरात उडावला होता. काल तर मला असं कळलं, पालकमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की तिथले सीसीटीव्ही फुटेज सुद्धा बंद होते, सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बंद होते. हा तर मोठा गंभीर विषय आहे. म्हणजे हे प्री प्लॅन झालेला सगळा कार्यक्रम आहे. जर अशा प्रकारचा त्यांनी सांगितलं आणि त्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की बिल्डिंगचं काम करायचं होतं म्हणून वायर तुटली होती, हा खुलासा हा खरंच म्हटलं हास्यास्पद आहे. म्हणजे ठरवून केलेलं हे कार्यक्रम आहे. कारण हे पुरावे जर भेटले तर ती सगळी निवडणूक ही रद्द होऊ शकते. याच भीतीपोटी अगोदर सगळं नियोजन करून त्याप्रमाणे केलेलं आहे. सक्तीच्या रजेवर एसपीनं पाठवलं म्हणून सांगितलं, तेच रजेवर अर्जित रजेवर गेलेलं कळत आहे. हे सगळं मला वाटतं की सगळं लोकशाहीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये अशा प्रकारचं झालेली गोष्ट ही लोकांना आवडलेली नाही. मला वाटतं की त्याला आता उद्या दोघंही तिथं येत असतील तर कदाचित त्यांनी तसा चव्हाण साहेबांच्या भूमीमध्ये हे निर्णय घ्यावा. हे चुकीचं झालं असेल तर त्याप्रमाणे निर्णय घेऊन त्याचा बदल करण्याचा निर्णयाचं धाडस दाखवा. सर, ऋतू चौधरी असं स्टेटमेंट दिलेली आहे का मी ऋषीमुनीमुळे जैन ऋषीमुनीमुळे नगरसेवक झाले, त्याच्यापुढे जाऊन मंगलप्रभात लोढांनी म्हटलेलं आहे का महापौर पण त्यांच्यामुळे ते झालं. मंगलप्रभात लोढा एखादा मंत्री पण त्याच्यामुळेच झाले असतील. असं आहे की मला वाटत नाही, परंतु एक मंत्री ज्यावेळेला असतो त्यावेळेला कोणत्या धर्माचा आम्ही आदर ठेवतो, जैन धर्माचा सुद्धा आम्ही आदर ठेवतो. याच धर्माला तुम्ही गॅस सिलेंडर द्या, याच धर्माला हे द्या. मला कळलं मुख्यमंत्री पण त्यांच्यावर नाराज झालेले आहे. मला वाटतं अशा प्रकारचं धर्मामध्ये सुद्धा अशा प्रकारचं भेद करणं आणि वाटप करणं चुकीचं आहे. एखाद्या राज्याचा मंत्री ज्यावेळेला मंत्री म्हणून काम करतो तो संपूर्ण राज्याचा सगळ्या जाती धर्माचा असतो. परंतु हल्ली हे प्रकार फार वाढायला लागलेले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांनी गांभीर्याने लक्ष घालावं, नाही तर मुख्यमंत्र्यांचं त्यांच्यावर नियंत्रण आहे असं दिसून येईल. काल जैन मुनींनी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला की तारा राणी या जैन धर्मीय होत्या. याकडे आपण कसा पाहता की कसल्याही गोष्टीला इतिहास तोडून मोडून हा मांडण्यात येतो आहे मराठ्यांचा विशेष. यात नवीन काय आहे? मागच्या अनेक कालावधीपासून हा इतिहास असाच मोडलेला पाहिलेला आहे आणि अशा प्रकारचा त्या इतिहासाची तोडमोड करून या असलेल्या इतिहासाला जे कर्तृत्वान अशा प्रकारचे युगपुरुष महापुरुष होते, कर्तृत्व अशा प्रकारच्या सगळे व्यक्तिमत्व होतं, त्या सगळ्यांना आपणच अशा प्रकारचं हे केलेलं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होतो. दुर्दैव आहे. मला वाटतं की या अशा गोष्टीच्या संदर्भातून जनता सगळी ओळखते. मला वाटतं की याचे पुरावे, याची वंशावळ मला वाटतं सावंतांनी त्याच्यावर सांगितलेलं आहे तारा राणी कोणाच्या होत्या त्या. त्यामुळे ते कोणाच्या वंशजाच्या होत्या हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्याच्यावर आता परत यांनी कुठले पुरावे दाखवावे आणि मला वाटतं ते दुर्दैव एवढंच आहे की आता ह्या असलेल्या जातीमध्ये सुद्धा आता आपण
अशा योग पुरुषांना आणि यांना विभाजन करण्याचा प्रयत्न होता. ते महाराष्ट्राचा दुर्दैव आहे. पण सर गंभीर याच्यामध्ये बाब ही आहे कारण हे सगळं ते मुली बोलत असताना मंत्री असतील, आमदार असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील ते समोर बसलेले असतात आणि याबाबत ते लोक आक्षेप घेत नाही. गंभीर बाब ही आहे. त्यांना तो खुलासा विचारायला पाहिजे ना की जर एखाद्या राणी, तारा राणीसारख्या पराक्रमी राणींचा या ठिकाणी ज्यावेळेला उल्लेख केला जातो त्यावेळेला त्या असलेल्या बाबतीमध्ये त्यांनी त्याचा खुलासा लगेच करणं गरजेचं होतं. पण ते तिथं बोलले नसतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. सर एक शेवटचं प्रश्न लोढा साहेबांनी जैन समाजाला ते गॅस आपूर्ती करा, सिलेंडर द्या, त्या सर्व पत्र लिहिलं होतं. पण आज मनसेच्या लोकांनी लोढा साहेबांना पत्र देण्यासाठी गेले होते की हनुमान जयंतीला आम्हाला गॅस द्या. मग पोलिसांनी त्यांना आधीच अटक केलेली आहे, त्यांना पत्र देण्याची मुभा पण दिलेली नाही. ते मग हनुमंताने कोपावं. असं आहे की हनुमान जयंतीच्या निमित्ताने जर या ठिकाणी अशा प्रकारची मागणी करायला कोण गेला असेल तर मारुतीरायांनी महाप्रसादाला ज्यांनी ज्यांनी मदत करणं त्याच्यावर कोपावं असं मला वाटतं.